विजय, काय नेमका हा प्रकार आहे? कधीपासून हे सगळं सुरू होतं आणि कसा हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे? शेवाळे विजय, खरं तर राजारामपुरी परिसरामध्ये 40 वर्षीय महिला जी सारिका साळी नाव आहे आणि या महिलेला गेल्या 1.5 महिन्यांपासून त्याच्या नातेवाईकांनी ते बांधून ठेवलं होतं. ही महिला गतिमंद असल्याचं सांगितलं जाते आणि रस्त्यावर फिरून लहान मुलांना असेल, तिथल्या दुकानदारांना असेल त्याचा त्रास होत आहे. त्याचबरोबर रस्त्यावर पडलेलं हे अन्नधान्य ही खात होते आणि म्हणून नातेवाईकांनी बांधून ठेवलं अशा पद्धतीची माहिती आहे ती पोलिसांना मिळाली. मात्र असं असलं तरी त्या महिलेला बांधून ठेवता येत नाही आणि म्हणूनच पोलीस ज्यांनी या महिलेला बांधून ठेवलेलं आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करत आहेत. साधारण 1.5 महिन्यापासून ह्या सगळ्या महिलेला आहे ते तिच्या नातेवाईकांनी बांधून ठेवलं होतं आणि जे साखळदंड बांधले होते ते गळ्यामध्ये होते, पायामध्ये होते आणि जवळपास 3 कुलपं आहेत ती या ठिकाणी लावली होती. त्यापैकी 2 कुलपांच्या चाव्या आहेत ते त्या ठिकाणी मिळाल्या, मात्र 1 कुलपाची चावी मिळाली नसल्यामुळे तिला कुलूप आहे ते तोडलं आणि त्यानंतर या महिलेची सुटका केली. या महिलेला आता रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे, त्याच्यावरती उपचार आहेत ते या ठिकाणी केले जाणार आहेत. मात्र ज्या नातेवाईकांनी हे बांधून ठेवलं होतं ते नातेवाईक आत्ताच्या घडीला घरामध्ये नव्हते, ते परगावी गेले होते. त्यांचा आता शोध कोल्हापूर पोलीस आहेत ते करत आहेत, कारण अशा पद्धतीनं बांधून ठेवणं हा गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई आहे ती केली जाणार आहे. ती महिला जरी गतिमंद असली तरी त्याच्यावरती योग्य ते उपचार आहे ते केले जाऊ शकले असते किंवा एखाद्या आश्रमामध्ये ठेवता येऊ शकले असते. अनेक पर्याय होते खरं तर या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी किंवा या महिलेची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी. मात्र अशा पद्धतीचा मार्ग अवलंबणं हे निश्चितपणेच अत्यंत निंदनीय असाच हा प्रकार आहे. धन्यवाद माहितीसाठी.